हा सोडून आपण प्रोटेक्ट फॉरेस्ट जागा सोडून त्याच्या व्यतिरिक्त त्याला किती गुंठे ते गुंठा जागा किती जागा लागणार आहे? आता माझ्या पण भरपूर मंजूर आहे झोनमध्ये. म्हणजे आदिवासीसाठी किती तारांमध्ये किती ते आपण एक ग्रामसेवक असताना तर सगळा विषय मोकळा असला ते पण आपलं सगळं आता मुद्दा यायचा आहे नाही. आज याचा मुद्दा आहे, अजून 2 ते 3 मुद्दे अजून तारांमध्येच आहे. पण तुम्ही जे म्हणतो जोपर्यंत मुद्दा आला तुमचं म्हणणं आहे की जे 40 गुंठे त्याला जागा मंजूर झाली शासनाने सोनमध्ये आता ते बघा लागणार आपल्याकडे नाही कारण साठी 1587 चौरस मीटर 35 तालुका ते सर्व तुम्ही 92 ही जागा कुठे तुम्हाला माहिती आहे? एक्झॅक्ट जागा आम्हाला माहिती नाही, पण सर्वे नंबर 92 7 जो पूर्ण सर्वे नंबर आहे 92 तो आम्हाला माहिती आणि त्याने सिनियर बाजारात ठिकाणी यायला लागली. ते सर्वे नंबर 3 आणि 92 7 ते एकदम कॉन्ट्रीला बांधायला येते. म्हणजे आम्ही जी लोकेशन बघितली ना मॅपनुसार तो सर्वे नंबर 3 मध्ये पण जाऊ शकते, कारण जीपीएसची ॲक्टिव्हिटी एवढी व्यवस्थित नसते. थोडीफार ते थोडंफार मग कदाचित सर्वे नंबर 3 मध्ये पण जाईल आणि सर्वे नंबर 92 7 मध्ये पण असं पण होऊ शकतं. 92 7 मध्ये आला त्या प्रॉब्लेम मध्ये तो मंजूरच आहे. मंजूरच आहे, फक्त त्याची लोकेशन कुठे आहे थोडी आम्हाला कळायला हवी. थोडं जर झालं तर डिमार्केशन आणि तो हे दाखवतात ना ते फक्त त्या साईडला आहे गावाचा हा साईड याचा जो झोपडा आहे त्याच्या फ्रंट साईडला की बॅक साईडला? इकडे आहे गावाजवळ गावाकडे कुठला हे नाही हा नाही आता तो मध्यस्थी पाठवण्यात आला या सगळ्या प्रोसेस फार वेळ जाणार आहे. तोपर्यंत मधल्या काळामध्ये याला घरकुलाचा जो निधी आहे तोपर्यंत ते काही शासन घेणार नाही. त्यांनी त्याला टाईम पिरियड दिला असतं त्याच्यामुळे एग्रीमेंट करून घेतलं असतं. म्हणून प्रोटेक्ट फॉरेस्ट सोडून म्हणजे तुम्हालाही अडचण येणार म्हणजे तुमच्याकडे पण बोलत जाता आमच्याकडे व्हायच्या पार्टनर ती जागा सोडून त्याच्या व्यतिरिक्त असा एक जागा तुम्ही सांगा त्याला सिलेक्ट करा तुमच्या बाद ती तुम्हाला अडचण नको याला म्हणून त्याला कायदेशी दावा करा. तुम्ही कारण